इन्कलाब आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि संविधान जिंदाबाद जिंदाबाद। दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या संविधानिक आंदोलनाला पाठिंबा दर्शवत साक्री तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। या निवेदनाद्वारे दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय। निवेदनात म्हटलं आहे की काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक तसंच विद्यार्थी आणि युवक नीटसह विविध परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, पेपर फुटीच्या घटनांची निपक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा या मागण्यांसाठी संविधानिक आणि शांततामय मार्गाने आंदोलन करत आहे। मात्र आंदोलनादरम्यान 18 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्याचं तसंच इतर काही आंदोलनकर्त्यांवर कारवाई केल्याचे वृत्त समोर आलंय। या कारवाईमुळे लोकशाही मूल्यांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। निवेदनाद्वारे दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यात आला असून शांततामय आंदोलनाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवावा, आंदोलनकर्त्यांवरील कारवाई मागे घ्यावी, नीटसह परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राहील यासाठी केंद्र सरकारनं आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसंच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी अशा मागण्या करण्यात आल्या। हे निवेदन शासनापर्यंत तातडीने पोहोचवून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ, कमलाकर मोहिते, राजेंद्र समुद्रे, नाना वाघ, जीटी मोहिते, प्रकाश वाघ, संघपाल मोरे, सतीश मोहिते, शरद वाघ, जगदीश वाघ, रजनीकांत वाघ, अभिजित वाघ, कपिल वाघ, अनिल मगर, डीएम मोहिते, आरडी साळवे, एनजी मोरे, संजय थोरात, पंकज पवार, श्याम दखा पठाण, यश पाथरे, अतुल मोहिते, प्रदीप मोहिते, मधुकर पाटील आणि साक्री तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी आणि युवक तसंच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदन आहे हे आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा आहे, दिल्ली येथे सुरू असलेल्या संविधानिक आंदोलनात हस्तक्षेप करून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा घटनेचा या ठिकाणी निषेध करतो आणि आंदोलनात जाहीर पाठिंबा या ठिकाणी आम्ही करत आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की पेपर लीक संदर्भामध्ये देशामध्ये 20 विद्यार्थी या ठिकाणी मयत झालेले आहेत, आत्महत्या केलेली आहे आणि म्हणून याला जे जबाबदार आहेत हे भारताचे शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी संदेश दिलेला आहोत। या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी आंदोलन करत असताना एक संविधानिक आंदोलन सुरू असताना दिल्ली पोलिसांनी या ठिकाणी डॉक्टरांचे कपडे घालून या ठिकाणी जबरदस्तीने सोनम सरांना उचललेलं आहे आणि हे अतिशय असंवैधानिक पद्धतीचा भाग आहे। या देशामध्ये लोकशाही आहे, संविधान आहे आणि या संविधानाच्या विरोधामध्ये या देशामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होत आहे आणि म्हणून हे लोकशाहीला अतिशय धोकादायक आहे आणि म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने साक्री शहरातल्या सर्व मान्यवर या ठिकाणी निवेदन या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि या संदर्भामध्ये या घटनेचा पाहिजे तेवढा जो निषेध आहे तो अतिशय कमी आहे। अशा पद्धतीचं दिल्ली पोलिसांचं सुद्धा आम्ही अतिशय तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांचा ताबडतोब या ठिकाणी राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे असताना त्यांनी सुद्धा आता पुढची मागणी वाढलेली आहे आणि नरेंद्र मोदींनी सुद्धा या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। अतिशय वाईट परिस्थिती आणि अतिशय कठीण परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे। या ठिकाणी लोकशाही राहिलेली नाही, लोकशाहीच्या विरोधामध्ये अतिशय प्रचंड या ठिकाणी विरोधक या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि म्हणून मित्रो या ठिकाणी आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे। या विद्यार्थ्यांच्या मागे आपल्याला राहणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे आणि म्हणून येणाऱ्या पिढीचे जे विद्यार्थी आहेत त्याचं जे पिढीचे विद्यार्थी अभ्यास कसं काय करतात अतिशय बालग्रेशन आहे आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांना लाठी हल्ला या ठिकाणी सुरू आहे। पूर्ण दिल्ली शहर या ठिकाणी प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी आपल्या या आंदोलनाला
या ठिकाणी शेतकऱ्याचं अतिशय मोठे आंदोलन या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. आणि म्हणून मित्रो, या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आपण आजचं हे निवेदन या ठिकाणी तहसीलदारांना दिलेलं आहे. त्यांनी ताबडतोब या ठिकाणी हे आमचं निवेदन गृह शाखेला पाठवून त्याच्यावर ती कारवाई झाली पाहिजे. इन्कलाब 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, धुळे, साक्री.